विठुरायाचं दर्शन झालं तर चला मग म्हणलं त्या दोघांना भेटून येतो. ते म्हणजे आपल्या रुपया आणि गौरी. त्यांनी हसून हसून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. त्यांच्या पप्पांशी भेटलो, अथर्व शेठला भेटलो, नंतर निघालो आपल्या रुपयाच्या घरी. सामान्य घरातील माणूस एवढा वर जातो आणि कोणताही ॲटिट्यूड न ठेवता, ते पण एवढा भारी पाहुणचार, खूप भारी स्वभाव आहे त्यांचा. त्यांना भेटून मला खूप भारी वाटलं. भूक लागली म्हणून चायनीज जिंदाबाद असं म्हणून चायनीज सेंटरला भेट दिली. मित्रांनो, हे आहे आपलं गाव आणि गावाकडचं घर. गावाकडचं वातावरण म्हणजे विशेष खोल. एकदा की तिथं मन रमलं नंतर आपल्याला कुठंच जावं वाटत नाही. कामानिमित्त मम्मी आणि पप्पा पुण्याला आले होते. लई दिवस घर बंद असल्यामुळे लग्नपत्रिकांचा दरवाजावर मेळावा चालला. नंतर काय रानाकडे मारला फेरफटका. बघतो तर काय द्राक्षाला मालच नाही. मका पण आपल्या रानात भरपूर झाली होती आणि नवीन पण रानात आपण मकाच लावली. तर म्हणलं चला सतुमामाची बाग बघू. निकी काय माझा पिच्छा सोडत नाही, कुठं जाईन तिथं माग. सतुमामाची पण बाग एक नंबर होती आणि आमची पण बाग एक नंबर त्यांनी सांभाळली. तर वेळ आली शहराकडे जाण्याची. मनावर दगड ठेवून निघावंच लागलं. ती लोक आहेत जी घराच्या जबाबदाऱ्या घेऊन घर सोडून म्हणजेच आपलं गाव सोडून शहराकडे आलेले. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.